गोकुळचे संचालक आणि अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय आज पत्रकार परिषदेत जाहीर केला। महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले, त्यावेळी काही नेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहून लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा रोड मॅप तयार करण्याला आपलं प्राधान्य असेल असंही त्यांनी जाहीर केलं। मात्र या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार याबद्दल मात्र चेतन नरके यांनी मौन पाळलं। अरुण नरके यांचे सुपुत्र आणि अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके गोकुळ संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय क्षेत्रात आलेत। त्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली। त्यासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले। उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून नरके यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली। मात्र स्वतः चेतन नरके यांनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट करून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता। अशा परिस्थितीत आज चेतन नरके यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केलाय। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकणार नाही, कारण पक्षीय पाठबळ महत्त्वाचं वाटतंय असं सांगून चेतन नरके यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे। मात्र कोणत्या आघाडीला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय त्यांनी प्रलंबित ठेवलाय, पण स्थानिक राजकारणात सक्रिय असणार असं डॉक्टर नरके यांनी जाहीर केलंय। आज मला माहिती आहे की मी महाविकास आघाडीकडून बरेच प्रयत्न केले होते की मला इथं तिकीट मिळावं। दुर्दैवानं राजकीय गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामध्ये मला तिकीट मिळू शकलं नाही। त्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं प्रयत्न केले की हातकणंगल्याचं तिकीट द्यावं, पण तिथं माझं काम पूर्णपणे नव्हतं, त्यामुळे मी ते नाकारले। आणि मी सगळ्याचाच आज माझे वडील अरुण नरके साहेब, माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी मी बोलून मी कोल्हापूर लोकसभेमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे रिंगणामधून। मी कुणालाही माझ्या कार्यकर्त्यांना विचारलं पुढं काय करायचं आहे। मला अजून थोडासा वेळ लागेल, कारण त्यांचीही मनस्थिती पुढं नाही आहे की पाठिंबा कुणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा, या गोष्टी खूप वेगळ्या आहेत। आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीला पाठिंबा द्यावा यासाठी दूरध्वनी आला होता, मात्र आपण त्यांना कोणताही शब्द दिलेला नाही असं नरके यांनी सांगितलं। गेल्या 25 वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचा विकास रखडला आहे, त्यामुळे आपण व्यथित आहे असं सांगत असताना नरके खूपच भावुक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले। यापुढे आपण नव्या पिढीसाठी रोजगारविषयक संधी उपलब्ध करण्यावर भर देणार असल्याचं डॉक्टर नरके यांनी सांगितलं। मी 7 मेचं मतदान झाल्यानंतर 8 मेला चेतन नरके ग्राउंडवर असणार आहेत आणि त्यानंतर मी चेतन युवा सेतू हा कार्यक्रम, हा एक संस्था त्याच्यातून मी करणार आहे, ज्याच्यामध्ये रोजगार त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र शासन सेंट्रल किंवा बाहेरच्या देशातले असणारे पूर्ण त्यामध्ये असणारं नियोजन आणि या माध्यमातून लोकांना पायावर उभं राहण्याचं काम, महिला बचत गटासाठी असणारे व्यापारी दृष्टिकोनातून लागणारे मेळावे, त्यासाठी लागणारे महिला बचत गटासाठी लागणारे ट्रेनिंग, या सगळ्या गोष्टींची पूर्तता मी त्या माध्यमातून करायचा प्रयत्न करेन। कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आपण तयार केली आहे, तसंच विकासाचा रोडमॅप सुद्धा तयार केलाय। नवनवीन उद्योगधंदे कोल्हापुरात यावेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास होऊन स्थानिक युवकांना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपले प्रयत्न असतील असंही डॉक्टर चेतन नरके यांनी स्पष्ट केलंय। सध्याची राजकीय आणि सामाजिक भूमिका स्पष्ट करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या काही काव्यपंक्ती पत्रकार परिषदेत सादर केल्या।